नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे भीमास कॉर्नर या आपल्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये करटुल्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। करटुले ही रानभाजी पावसाळ्यात येते। या भाजीला इंग्लिशमध्ये स्पायनी गार्ड असे म्हणतात। आता तर ही भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। हिरव्या रंगाच्या या अंडाकार भाजीत विटॅमिन, मिनरल्स, फायबरसारखे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात। या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, सोबतच शरीराचं पोषण करण्यास मदत होते। करटुल्याची भाजी खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य वाढवण्यापासून आणि जळजळ कमी करण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते। करटुल्याची भाजी स्वच्छ धुवून घ्या। करटुले दोन्ही बाजूने थोडे थोडे कापून घ्या आणि त्याचे लहान लहान तुकडे करा। फोडणीमध्ये आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता याची आपण फोडणी करणार आहोत। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल गरम झाले की कढीपत्त्याची आपल्याला फोडणी घालायची आहे। कढीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर मोहरी घालून मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत। याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून कांदा गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो नरम झाले की त्याच्यामध्ये आपण ज्या करटुल्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। करटुले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार आपण तिखट घालणार आहोत। तुम्ही जसं तिखट खाणार त्याप्रमाणे तुम्ही तिखट घाला। इथे मी 1 चमचा तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित मिक्स झाले की शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चिरलेले करटुले मसाल्यात मिक्स करा आणि थोडे पाणी घालून भाजी शिजवण्यासाठी झाकण ठेवा। भाजी मऊ होईपर्यंत आणि पाणी आटेपर्यंत शिजवून घ्या। भाजी शिजल्यावर गॅस बंद करा। कोथिंबीर घालून सजवा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले आणि मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही यामध्ये शेंगदाणे किंवा खोबरे देखील घालू शकता। तुम्ही ही भाजी रस्सा भाजी म्हणून देखील बनवू शकता। त्यासाठी थोडे जास्त पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी लागेल। तयार आहे आपली गरमागरम करटुल्याची भाजी। तुम्ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।